आता काही दिवसातच या ठिकाणी स्लीपर टाकून त्यावर हे रूळ टाकण्यात येतील. काम खूप जोरात चालू आहे. या पिल्लरच्या बाजूने अलीकडून दुहेरीकरण डबलिंगची लाईन जाणार आहे परभणीकडे आणि पूर्वीची जुनी लाईन ही इकडं आहे. त्यामुळे आता खूप मोठं स्टेशन होणार आहे परळी. मालगाड्या देखील आता नॉन स्टॉप धावू लागतील. त्याला बंधन काही राहणार नाही. आता थांबायचं, नाहीतर वडगाव स्टेशनला 1-2 घंटे गाड्या थांबत होत्या क्रॉसिंगसाठी. मला वाटते आता खूप चांगलं होणार आहे. येत्या 2-3 महिन्यात असा अंदाज आहे की किमान परळी ते वडगाव या 15-16 पट्ट्याच्या किलोमीटरच्या पट्ट्यातल्या गाड्या जर चालू झाल्या तर खूप चांगलं पद्धतीनं वाहतूक होईल परळी ते नांदेडपर्यंत. ही मालगाडी निघालेली आहे. त्या पिल्लरच्या पलीकडं सबस्टेशन आहे, जिथून रेल्वे इंजिनला जोडण्यासाठी लाईट घेतलेली आहे. पूर्वी ही जी मालगाडी धावते ना, इकडूनच सगळ्या गाड्या जात होत्या. इकडल्या सुद्धा आहे. काही मालगाडी आहे ना, हे इंजिन हे त्याच मार्गे पुन्हा जातं. त्यामुळे खूप अडचण होती रेल्वेना जाण्या येण्यासाठी. आता हा मार्ग झाल्यामुळे जेव्हा होईल तेव्हा खूप इझीमध्ये गाड्यांची ये जा होईल वाहतुकीची. प्रवाशांसाठी आणि परळीच्या थर्मल पॉवर प्लॅन्टसाठी कोळशाच्या ज्या मालगाड्या आहेत त्यासाठी देखील खूप सोयीचं होईल. आता येत्या वर्षभरामध्ये अंदाज आहे की हे सगळ्या गोष्टी मार्गाला लागतील. परळीचं अमृत भारत योजनेअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही पाहिलेच असेल. सर्वांना विनंती आहे की माझ्या व्हिडिओजना लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करावेत. म्हणजे पुढचे व्हिडिओ काढून मला टाकायला देखील उत्साह येईल. स्लीपर ऑलरेडी इकडं येऊन पडलेले आहेत. बऱ्याच दिवसापासून आहेत इथं. आणि इकडं तर खडी पडलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात. पलीकडे देखील स्लीपर दिसत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात स्लीपर जमा झालेले आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टीवरून असं वाटतंय की आता लवकरच परळीचा कायापालट होईल. आपण काय करूया, तिकडं जो बीड अहिल्यानगरला जाणारा जो मार्ग आहे ना, त्या मार्गाचे थोडंफार अवलोकन करूयात.